यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि वाशिवली संघाला शुभेच्छा दिल्यात. वाशिवली संघाचे ते कट्टर समर्थक आहेत, त्यांचं आपण स्वागत करू. त्यांना देखील कुपन घ्यायचे आहेत. या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चला आता सामना सुरू होणं गरजेचं आहे. ए पोलची ही दुसरी लढत. पहिला सामना जिंकला आहे तो लवजी संघाने. एकतर्फी सामना बघायला मिळाला. व्हेरी फास्ट बॉल, हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटच्या दिशेने फटका खेळायचा होता. काय फटका खेळलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा फ्रंट फुट नो बॉल आहे आणि हा 6 धावसंख्येचा इशारा आलाय. षटकार. या नवनाथ आपण या हे पारितोषिक घेण्यासाठी आणि मी 47 धावा आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली का? यस, पंच चेक करतायत कारण क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. फ्रंट फुट नो बॉल असं पंचांनी सांगितलं आहे. कल्पेश जाधव ॲज अ मेन पंच, परंतु म्हात्रे सर आता चेक करतील. सचिन ठोंबरेंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. नवनाथ मामुंडकर ठरतोय सामन्याचा सामनावीर आणि अंपायर डिसिजन आहे तो ग्राह्य धरला जाईल. सो नो बॉल आहे. 7 धावा या बॉलवरती. सचिन ठोंबरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यावी नवनाथ मामुंडकरला. 47 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्या. तो ठरतो या सामन्याचा सामनावीर. चला आपण पंचांशी बातचीत करू नका. जो काय निर्णय असेल तो अंतिम असेल. ललित, पंचांची कॉन्ट्रोवर्सी करू नका. चला आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. अजिंक्यच्या बॅटमधून आलाय मोठा फटका आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 7 धावा. बॉलर तयार होतोय येते त्याच दिशेने, परंतु इथे फटका फसला. टायमिंग नव्हता, अगोदर बॅट गेली. फ्री हिटचा बॉल होता, परंतु चांगलं बॅकअप तिथे बघायला मिळालं. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये आणि षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने दिलंय ते गोलंदाजी करणाऱ्या प्रवीण शिंदेने. मॅचमध्ये मोठं बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. अजूनही बंटी येणं बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय घातक विस्फोटक फलंदाज पंकज शिंदे. या दोघांमध्ये ही लढाई आहे या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने बॉल पंकज शिंदेच्या पायावरती आदळला, परंतु स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. लेग बाईटची सिंगल हे पंच सांगतायत आम्हाला आणि या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. षटकार जरूर मारला अजिंक्यने, परंतु त्यानंतर कोणतंही उत्तर नाहीये काटरम टीमकडे. 4 ओव्हरची मॅच. काटरंग संघाला 50 पर्यंत जावं लागेल कारण समोर धुवाधार फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. वेगवान बॉल प्रशांत कवडेच्या बॅटमधून आला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा उत्तुंग असा षटकार.
यांचं हे आयोजन आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून अशोकजी देशमुख, प्रमोदजी ठोंबरे, रामचंद्रजी ठोंबरे, भाई सालुंके, उज्ज्वल ठोंबरे, तुकाराम ठोंबरे, अशोक ठोंबरे, नागेश ठोंबरे, सुभाष काईनकर, महेश बोराडे, केशव ठोंबरे, गुरुनाथ पालांडे, आप्पा ठोंबरे, संतोष ठोंबरे, सुदाम दाबणे, दत्ता ठोंबरे, जयवंतजी देशमुख, ज्ञानेश्वरजी सालुंके, पप्पू ठोंबरे, सुभाष ठोंबरे. इथे आणखी एक मोठा धमाका, परंतु तिथे फिल्डर आहेत डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट केले लॉंग ऑफ मधून लॉंग ऑनला आणि प्रशांत कवडेला परतावं लागतंय. 6 धावसंख्येवरती प्रशांत कवडे बाद. सालुंके, पप्पू ठोंबरे, सुभाष ठोंबरे, सुभाष काईनकर, सतीश पाटील, मुन्ना पिंगळे, रवींद्रजी ठोंबरे आणि संदीपजी जाधव या सगळ्यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा आयोजित केली. आणि खऱ्या अर्थाने आपण उल्लेख करू दीपक शेठ पाटील यांचे, कारण मोठी स्पर्धा आयोजित करण्यामध्ये त्यांना यश आलंय. आणि या स्पर्धेमध्ये प्रथमताच प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही कुपन घ्या 50 रुपयाची आणि मग तदनंतर बाहेरची कडा फ्लाय स्लिपच्या दिशेने कॅच ड्रॉप, कॅच पर्यंत पोहोचू शकत नाहीये फलंदाज, सेफ आहे. आणि पहिलं षटक देखील इथून संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय एकूण 14 धावा धावफलकावरती. चला 12वा प्रतिनिधी या काटरंग टीम आयोजक सूचना करतात आम्हाला, आणि जर 12वा प्रतिनिधी नसेल तर मग तुम्हाला पॅनलाइज करावं लागेल. या सूचना मला आयोजक करतात, कारण कंपल्सरी नियम आहे. ड्रेसिंगमध्ये तुमचा 12वा प्रतिनिधी हवा आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय जिथे तब्बल 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. सो नियम सर्वांना सारखे आहेत याची नोंद आपण घ्या आणि तुमचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवा. फलंदाजीसाठी दाखल झालाय कोणचा अनिकेत म्हात्रे, एक हार्ड हिटर फलंदाज. त्याचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. मितेश बॅटिंगसाठी दाखल झाला. अजिंक्य दर्गे स्ट्रायकर एंडला आहे. बॉलिंगसाठी सज्ज होतोय निखिल पाटील. दुसरं षटक या मॅचचं. चला स्पीडअप करा, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे. टाइम मला आम्ही लावलाय. बारा 10 मॅच सुरू झाली आहे. 12:15 झालेत. सो 5 मिनिटाचा अवधी घेतला आहे वाशिवली टीम. पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायचे, त्याकडे लक्ष असू द्या. निखिलचा बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. ताकद आहे फटक्यामध्ये. अजिंक्य दर्गेच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा षटकार. अजिंक्य दर्गेच्या बॅटमधून एक मोठा फटका आला, तो प्रशांतच्या बॅटमधून. प्रशांत बाद झाला, परंतु डावाला पुढे घेऊन जाण्याचं काम सुरू आहे अजिंक्य दर्गे याच्या माध्यमातून. निखिल पाटील वरती आक्रमण त्याने चढवलं. ही ताकद आहे खरं तर अजिंक्य दर्गेची. मोठमोठे फटके मारण्यामध्ये तो माहिर आहे, विश्वास ठेवत असतो आणि त्या फटक्याबाजीचं प्रदर्शनी या मैदानावरती सुरू आहे. इथे खोला टाकलेला बॉल, वाडा स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका, षटकार.
प्रॉपर निरीक्षण त्यांनी केलं आणि जी ताकद आहे अजिंक्यची ती ताकद झोकली त्याने या फटक्यामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारलाय वीरेंद्र सेहवाग स्टाईलने आणि या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 26 धावा, 26 धावा ऑन बोर्ड. चला, ज्यांनी ज्यांनी कुपन घेतली नसेल या लगेचच कुपन घ्या. 50 रुपयाची कुपन आहे फक्त. आणि जर तुमचे नशीब बलवान असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी आजच्या रात्रीमध्ये मिळेल. आणखी 2 पारितोषिक देखील आहेत. एकूण धावा धावफलकावरती 26. निखिल पाटील कमबॅक करावं लागेल निखिलला, कारण 2 बॉल वरती त्याच्यात 2 षटकार ऑन हॅट्रिक आहे. तो अजिंक्य रसाल, अजिंक्य दर्गे ऑन हॅट्रिक आहे. षटकारांची हॅट्रिक बघायला मिळेल का? इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग तिथे होती. एकच धाव मिळेल अजिंक्यला या बॉलवरती. 1 ने धावफलक जाऊन पोहोचताय 27 धावा धावफलकावरती. काटरंग आणि वाशिवली या 2 संघांमध्ये ही लढत सुरू आहे. आज चांगले चांगले संघ आहेत ए पोलच्या ह्या सगळ्या लढती. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल. वाशिवली संघ सातत्याने स्पर्धा खेळतोय, तो अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि आता निखिल पाटीलने कमबॅक करण्यास सुरुवात केली या मॅच मध्ये. इथे चांगला फटका, परंतु बराच वेळ चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचत नाहीये. तत्पूर्वी आपण बघतोय बॉल वरती मिळेल ही सिंगलच्या सहाय्याने धावा फलक जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड 28 धावा, 28 धावा धावफलकावरती येत आहेत. दुसरं षटक मार्गस्थी आहे. टाइम अलर्ट देखील आहे, त्याचं लक्ष तुम्हाला असू द्या. निखिल पाटील ओव्हर द विकेटने. निखिलचा बॉल वेगाने बीट केलाय. खरं तर अजिंक्यला वेग इतका प्रचंड होता की बॅट अँड बॉलचा संपर्क झालाच नाहीये. एक बॉल चांगला टाकायचे पाठीराखे सांगतायत, कारण आपल्या गावासाठी आपण ज्या वेळेस लढत असतो ना त्यावेळेस प्रत्येकालाच विजय हवा असतो, कारण प्रत्येक जण आपल्या गावासाठी लढतो. ही जर्सी ती परिधान त्यांनी केली ना, ती आपल्या गावाची ओळख आहे. इथे स्विच हिटचा चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाहीये आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं आहे. आणि जर असं झालं नाही तर एक एक्स्ट्राचा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला बोलवावं लागेल. चला, ललित फिल्डिंग सेट करून घ्या, कारण 10 मिनिटं झालेत, 5 मिनिटच बाकी आहेत आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचं आहे. 12:19, 12:10 मिनिटाला सामना सुरू झाला. बॅटिंग करणारा अजिंक्य आणि त्याच्या बरोबरीने आपण बघतोय अमितला, मितेशला. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 32 धावा. 16ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय ते काटरंग टीमला या सामन्यामध्ये. चला, ललित फिल्डिंग सेट करून घ्या लगेच. आपण फार वेळ घेऊ नका फिल्डिंग सेट करण्यासाठी, कारण टाइम अलर्ट आम्ही लावलाय. टाइम अलर्टच्या वरती जर तुम्ही गेलात मग तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आम्ही 38 सर्कलच्या आतमध्ये बोलू. बॉलिंग करण्यासाठी आला यश शिंदे. बरोबर 12:10 सामना सुरू झालाय. 12:20 झालेत. 5 मिनिटं पुढचे शिल्लक आहेत, त्यामध्ये एक षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. गोलंदाजीसाठी येतोय यश शिंदे. किरण मॅचेसचा सलग आहे, त्याची नोंद आपण घ्या. विनरचा कोणताही सामना आता नाहीये. सलग 4 मॅच होतील, नंतर विनरचे सामने होतील. यश शिंदे पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनच्या मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तिथे आहे. लॉंग ऑफचा पोहोचला आहे. मितेशला मिळेल या बॉलवरती सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावरती. 50, 55, 60चं टार्गेट जे लक्षाचा मी म्हणेन जे टार्गेट मनामध्ये ठेवलंय त्या टार्गेटचा प्रयत्नामध्ये अजिंक्य काय फलंदाजी करतो या मॅच मध्ये.
इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका तर फसला, डाऊन द बॉल आला एक स्वतः गोलंदाज आणि मिळते विकेट. ते अजिंक्य दर्गेचे, अजिंक्य दर्गे डिपार्ट्स. सुरुवातीचा स्टार्ट हवा होता तो अजिंक्यने करून दिलाय संघासाठी. एक चांगल्या टोटलकडे असं वाटलं जाऊन पोचेल काटरंग टीम, परंतु तो अडथळा निर्माण केला आहे यश शिंदेने या तिसऱ्या ओव्हरमध्ये. कमबॅक त्याचं. इथे आणखी एक चांगला बॉल, भरपूर सफल झाला, परंतु आता कल्पेश जाधव विचार करतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल, धाव फलक जाऊन पोचेल 34 धावा धाव फलकावरती येत आहेत. 34 34 धावा धाव फलकावरती. रितेश सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नवनाथजी हडप देखील बसले, सामन्याचा आनंद घेत आहेत नावंडेचे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आपण करू. चांगला बॉल पाठीमागच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि बंटी या ओव्हरमध्ये तिसरा डॉट बॉल खेळतोय. फार कमी वेळा बघायला मिळतं बंटी पेंडारे सारखं एक मोठं नाव मैदानावरती चाचपटताना खेळतोय या मॅच मध्ये. कमबॅक, वाशिवली टीमचं कमबॅक झालं आता या मॅच मध्ये. एकूण डावा 34. 2 षटकं होती ती काटरंग टीमच्या बाजूने, परंतु एक षटक यश शिंदेने कमालीचं टाकलंय. आणखी एक वेगवान बॉल शरीराचा वेध चेंडूने घेतलाय, फ्लॅश स्लिपच्या दिशेने बॉल मार्गक्रमण करतोय आणि ती रनआउटची संधी आहे. आणि आता कोणता फलंदाज बाद होईल हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उभा आहे. सो चेक करू आपण. नागेशजी ठोंबरे यांची स्पर्धा 1, 2, 3, 4 मे याच मैदानावरती आयोजित करण्यात आली आहे त्यांच्या वतीने. आणि मालिकावीर, रेफ्रिजरेटर, फलंदाज गोलंदाजासाठी सायकल आणि क्षेत्ररक्षकासाठी देखील सायकल आहे, शूज आहेत. आणि मालिकावीर जो संघ खेळाडू ठरेल त्यासाठी रेफ्रिजरेटर अर्थातच फ्रीज दिला जाईल. नागेशजी ठोंबरे यांची स्पर्धा 1, 2, 3, 4 मे या कालावधीमध्ये. थोड्याशाच एंट्रीज बाकी आहेत त्यांच्या. जर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल
तर पण बंटी आउट आहे, बंटी आउट आहे, बंटी पेंडारे बाद आहे. चला पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. बंटी पेंडारे रनआउट आहे. चला रनआउटच्या स्वरूपात बंटी पेंडारे बाद होतोय. कोणतीही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही. प्रवीणने थ्रो केला, बरोबर यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल आणि निराश हताश जड पावलाने डगआउटच्या दिशेने ते बंटी बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय मैदानामध्ये. आर्यन महाबदी आणखी एक यंगस्टर्स काटरंग टीमचा आर्यन महाबदी बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. कमबॅक बघायला मिळालं ते यश शिंदेचं. या ओव्हरमध्ये फक्त धावा त्याने खर्च केल्या, या ओव्हरमध्ये 2 आणि विकेट्स मिळवल्या ती 1 विकेट त्यांनी मिळवली आणि 2च धावसंख्येचं षटक टाकलं. कमबॅक आता वाशिवली संघाचं या मॅच मध्ये होत असताना जी अंबिका किराणा स्टोर जय मल्हार वाशिवली या नावाने हा संघ, सगळे जर्सीज आपण त्यांचे बघतोय. ओसवाल साहेबांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. त्यांनी तर बॉलिंगसाठी आलाय तो जीवन शिंदे. जीवन शिंदे बॉलिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्यात आलाय, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. व्यासपीठाच्या दिशेने यावं. खरसुंडी टीम तुमचा कॅप्टन आपण पाठवा आणि हाल संघ, यस दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आलेत. आपण बाई शिंदेना विनंती करू की आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करावी. इथे चांगला फटका, स्क्वेअर केटचा देखील नजारा बघायला मिळाला. चेस मोठा आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सलगता दुसरा चौकार ठोकतोय तो फलंदाजी करणारा मितेश. रोहिल हाल संघाने नाणेफेकी जिंकली आहे. राजू आपला निर्णय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चांगला चेंडू बघायला मिळाला, तर एक बाउन्स चेंडूने घेतला. जीवन शिंदेच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके आलेत. थोडासा मला असं वाटतं अनफिट आहे जीवन, कारण जीवन म्हटलं की मग तो पहिला दुसरं षटक टाकायचा. 2-3 वर्षापूर्वीच आपण जीवनला बघितलं. इथे चांगला स्ट्रोक खेळण्यात आला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे, आणखी एक चौकार. एकूण डावा चांगला बॉल, एक सिंगल आली. या बॉल वरती 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 47 धावा, 47. जीवन शिंदे 3 चौकाराचा त्याला मार पडला या ओव्हर मध्ये.
आडवा बाटने काय फटका खेळलाय, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार येतोय आणि या डावाची समाप्ती देखील होतीये. या 6 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 53 धावा आणि 54 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते म्हणजे जय मल्हार वाशिवली संघासमोर. डीजे काटरंग संघ 2 रनची तुम्हाला पॅनल्टी आहे. आयोजकांकडून सूचना आम्हाला आली आहे, कारण तुमचा 12वा प्रतिनिधी नाही आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी 12th मन हा गणवेशामध्ये इथे पाहिजे. सो 2 धावसंख्येची तुम्हाला आता डायरेक्टली पॅनल्टी देण्यात आली आहे. याची नोंद तुम्ही घ्या. एकूण धावा झाल्यात 53-54चं टार्गेट, म्हणजे आता 2 धावा कमी आम्ही करतोय. 52चं टार्गेट आहे वाशिवली संघासमोर. 52चं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये. जे 54चं टार्गेट होतं तिथून आम्ही -2 केलं. सो 52चं टार्गेट सेट करण्यात आलंय वाशिवली टीम समोर. फिल्डिंग लावून घ्या कल्पेश जाधव, फिल्डिंग क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. पण काटरंग आणि वाशिवली या 2 टीम दरम्यान मॅच. शकील आणि कल्पेश जाधव ॲज अ पंच म्हणून आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. अविनाश पालांडे, त्यानंतर आमचे म्हात्रे सर, हे 4ही पंच. अजय म्हात्रे हे आमचे पंच. 4ही पंचांचं आपण स्वागत करू आणि जाऊया मॅचकडे. 24 बॉल आणि जिथे 52चं टार्गेट सेट करण्यात आले. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय तो. बॉल द्या, बॉलची पूर्तता करा आपण प्लीज.
चेंडूची पूर्तता करा लगेच. आणि जरा नावं आमच्यापर्यंत पोचली ना तर मजा येईल. पंकज शिंदे आणि दीपक झिंगे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सुनील ठोंबरे असं वाटलं मला की कॉमेंट्री करतात की काय, मला देखील धक्का बसला. चला सामन्याला सुरू आपण करतोय. टाइम अलर्ट देखील मी आता सांगू जसा पहिला बॉल पडेल. आणि लकी ड्रॉ बघा, शेवटच्या आता काही मिनिटं शिल्लक आहेत. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती की आपण या 50 रुपयाची कुपन फाडा. आणि जो पहिला भाग्यवान प्रेक्षक ठरेल त्याला दिली जाईल इलेक्ट्रिक स्कूटी. दुसरा पारितोषिक आहे ते म्हणजे स्मार्टफोन. आणि तिसरं पारितोषिक आहे ते म्हणजे वॉशिंग मशीन. सुफियान येतोय ते असं वाटतंय, त्याने आता मन बनवलंय की मी देखील कुपन फाडतोय. सगळ्यांना विनंती आहे की आपण या कुपन फाडा. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. आणि 50 रुपयाच्या कुपन मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी मात्र देण्यात येईल. सुफियान मला सोडे 10 कुपन गेलाच. इथे आडवा बॅटने दीपकच्या बॅटमधून हा बॉल, पंकज शिंदेच्या बॅटमधून हा बॉल वाडीश लॉंग ऑन ला एक धाव मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आहे पुनीत. चला या आपण जे प्रेक्षक जे खेळाडू इथे उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती आहे की शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. आणि हाजीर तो वजीरा, ज्याची चिठ्ठी निघेल तो इथे पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला फोन बिन असं काही येणार नाही. लाईव्हला तुम्ही बघू शकता, ज्याचं नाव येईल त्याला त्याची 10 मिनिटं आम्ही वाट बघू. जो हाजीर तो वजीर. चेंडू हवेमध्ये आणि विकेट मिळते ती पुनीतला. बाद होतोय पंकज शिंदे. ती तुम्हाला काढायची आहे इलेक्ट्रिक स्कूटी. इथे पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. अक्षय झिंगे स्ट्रायकर एंडला पण बघते. चांगली गोलंदाजी पुनीतची या मॅच मध्ये. एकूण धावा फलकावरती 2. वाशिवली संघाच्या धावा 2. 52चं टार्गेट अजूनही 50 बनवायचे. वाशिवली संघाला या मॅच मध्ये मोठे फटके आता मारावे लागतील. दीपक झिंगे आणि अक्षय झिंगे या दोघांना ऍक्सेलरेशन करावं लागेल. ऍक्सेलरेशन वरती ताव द्यावा लागेल या मॅच मध्ये जर तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल. इथे पाठीमागच्या दिशेने पुनश्च मारण्याचा प्रयत्न. अगदी खोलवर टप्प्याचे बॉल टाकले जातात, परंतु अक्षयच्या माध्यमातून पाठीमागच्या दिशेने मारण्याचा जो प्रयत्न आहे तो असफल ठरवतोय पुनीत या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. आज भाग्यवान प्रेक्षकाला इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. जो प्रेक्षक ठरेल लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याचं नाव काढण्यात येईल. इथे पुनश्च त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होते. फलक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती.
एकूण धावा 3 धावा, एकूण 50 बनवायचे. पुनश्च पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल, षटक संपले पंच सांगतात. पुनीतचं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोचलाय वाशिवली. 3 धावा धाव फलकावरती, म्हणजे गरज असेल 18 चेंडूमध्ये 49 धावसंख्येची. चला टीम मिटिंग नको, काटरंग टीम. टाइम अलर्ट आम्ही लावला, याच्याकडे लक्ष असू दे तुमचं. टीम मिटिंग नको जास्त वेळ. बघा लाईव्ह मध्ये 5 रन दिसत आहेत वाशिवली संघाच्या, कारण जे पॅनल्टीचे 2 रन आहेत आम्ही ऍड केल्यात. सो आपण 54चं टार्गेट पकडू आणि धावा झाल्या त्या 5. असं आपण पुढे चालू. 54चं टार्गेट राहील, परंतु धावा ज्या 3 आहेत तिथे 5 आपण पकडू वाशिवली संघाच्या. पहिलं षटक संपलंय, 5 धावा धाव फलकावरती आहेत. 54चं टार्गेट. इथे आपण बघतोय पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. गोलंदाजीसाठी आलाय, गोलंदाजीसाठी आलाय. आणि हाल संघाचं मनापासून आपण कौतुक करू, कारण 500 रुपयाचं त्याने इथे जमा केले आणि 10 कुपन्स त्यांच्या टीम कडून घेण्यात आल्यात. चांगला बॉल, भन्नाट वेगाने बॉलिंग होतीये या मॅच मध्ये. लखन, यस लखन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 10 कुपन हाल टीमच्या माध्यमातून घेण्यात आल्यात, त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. सुफियाननी एकट्याने एक घेतली आहे, सुफियानची एकट्याची एक आहे आणि टीमच्या 10 आहेत. इथे खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला. लॉंग ऑनच्या दिशेने मोठे फटके मारू देत नाहीये काटरंग संघ. लखन देखील तशाच पद्धतीची बॉलिंग करते. खोलवर टप्प्याचे बॉल पुनीतने हाताळले आणि त्यात लखन देखील तशीच काहीशी कामगिरी मैदानावरती साकारतोय. एकूण धावा रोहित आम्हाला सांगतायत 6 धावा धाव फलकावरती. थोड्याच वेळात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु त्याला चॅलेंज आता करण्यात आले. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे, जो दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू दिलाय त्याचा वापर करण्यात आलाय. चेक करू आपण. म्हात्रे सर तिथे आहेत. चेक करण्यात येईल आता पंचांच्या माध्यमातून. पंचांचा डिसिजन हा व्हाईट बॉलचा आहे. स्वतः चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. सो रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. चांगला चेंडू बघायला मिळाला. पंचांच्या निर्णयाला जे चॅलेंज केलं होतं ते सक्सेस झालं. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला आणि रनआउटची संधी आणि बॅटिंग करणारी टीमचा आणखी एक फलंदाज बाद. बॅट्समन बाद झाला. अनिल गायकवाड ऑलराऊंडर कलोते गावचे, यांच्याकडून जर दीपक शेठ पाटील यांच्या बॅनरवरती जर कोणी हिट केला बॉल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
पण 12 धावा धाव फलकावरती. वरती आल्यात वाशिवरी संघाच्या आल्या आल्या मारतोय षटकार तो फलंदाज जीवन शिंदे. हे जीवनच्या विरोधामध्येच आक्रमण झालं होतं. बॉलिंग ज्यावेळेस जीवन करत होता थोडासा अनफिट वाटतोय, परंतु त्याने बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय आणि या 6 धावसंख्येने आता 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 42. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग करणारी टीम जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. यानंतर तुम्हाला सामना बघायला मिळेल हाल आणि त्याच्या विरोधामध्ये खरसुंडी. खरसुंडी टीम देखील यावर्षी बन्नाट फॉर्म मध्ये आहे. हाल संघाचा जर आपण विचार केला तर आपल्या तालुका सोडून पनवेल, कर्जत, बदलापूर परिसरामध्ये जाऊन क्रिकेट खेळणारा हा गाव आहे. मजेल सामन्यामध्ये नेक्स्ट मॅच मोठं बॅटल. अथर्व बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अथर्व बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अथर्वची जबाबदारी मात्र देण्यात आली या षटकाची. इथे बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक खेळण्यात आलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 18 धावा. आता 11 बॉल मध्ये गरज आहे ती 36 धावा संख्येची. 11 बॉल 36 चेंडूची पूर्तता करा. आयोजक आता लक्ष द्या. थोडं स्पीडअप आपण करू सामन्यामध्ये. 11 चेंडू आणि 36 धावा संख्येची गरज म्हणजे 11 बॉल मध्ये 6 मोठे फटके मारायचे आहेत वाशिवली संघाला. समीर बारसकर यांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन सामना पंडवा. समीर बारसकर आपण या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. आणि थोड्याच वेळात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं थोड्याच वेळात शुभागमन या व्यासपीठावरती होणार आहे. नागेश ठोंबरे यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅचसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि त्यांची स्पर्धा 1, 2, 3, 4 मे. इथे पाठीमागच्या दिशेने फटका चांगला आहे आणि बॉल गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. फाईन लेगला आलाय हा चौकार. बदलतंय. 10 बॉल आणि 32 धावा संख्येची गरज. 10 चेंडू 32 धावा. 2 बॉल वरती धावा खर्च केल्या त्या 10. थोडीशी संकटामध्ये आता सापडले काटरंग टीम, परंतु या गोलंदाजाने कमबॅक करावं लागेल. स्वतः आता बंटी तिथे येतोय. कानमंत्र देत असताना आपला अनुभव शेअर करत असताना अथर्वच्या समोर. आणि अथर्व की यंगस्टर आहे, लेग स्पिनर आहे आणि त्या फिरकीचा फायदा घेतोय तो आता वाशिवली संघ. 10 चेंडू 32 धावा संख्येची गरज. 10 बॉल 32 हे समीकरण या मॅच मध्ये. स्पीडअप करा बंटी, कारण टाइम अलर्ट आम्ही लावलाय आणि जर मग त्या टायमाच्या पुढे गेला तर मग तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. येथे दांडीगुल केली आहे. वेगवान बॉल क्विकर वन हाताळण्यात आला आणि फलंदाज बाद होतोय दीपक. अखिल दुस्ते यांच्याकडून 6 कुपन घेण्यात आल्यात. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 9 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल 32 हे समीकरण. बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले निखिल पाटील. भाई सालुंके आपण या व्यासपीठावरती बरेचसे कुपन्स इथे आता घेण्यात येत आहेत, कारण अंतिम रात्र आहे. आज काळ्याचा दिवस आहे. एक भाग्यवान प्रेक्षकाला आज आम्ही ही स्कूटी देणार आहोत. कोणता तो प्रेक्षक ठरेल, कोणता गावचा तो प्रेक्षक ठरेल, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. तुमचं नाव, नंबर तिथे टाका आणि जो हजर असेल त्यालाच ते पारितोषिक दिलं जाईल.
फायनल मॅचला आपण ते चिठ्ठी काढणार आहोत. एक धाव मिळती आहे ती धाव फलकावरती. एकूण धावा धाव फलकावरती आल्यात 23 आणि गरज आहे आता 31 धावसंख्येची. इथे चांगला बॉल बघायला मिळाला. यस्टनच्या मागे अजिंक्यचं स्टंपिंग बघायला मिळालं आणि ती बघता पण बघता बघता एक धाव पूर्ण केली जाते. 22ची धाव आहे आणि 1ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 24 धावा अजूनही गरज आहे 30 धावसंख्येची आणि बॉल बाकी आहेत 7 बॉल 30 हे समीकरण. हा बॉल मोठा फटका येणं गरजेचं आहे वाशिवली संघासाठी. हाल संघाने भरपूर कुपन्स फाडल्या तिथे, त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. मैत्री चषक 2026 7 चेंडू मध्ये गरज आहे 30 धावसंख्येची. चला स्पीडअप करा, फिल्डिंग लगेच सेट करून घ्या आणि पंचांची वाद घालत बसू नका. आपण पंचांची वाद घालत बसू नका. सामना सुरू करा लगेच. 7 चेंडू मध्ये 30 बनवायचे वाशिवली संघाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्याच नाहीत. सात चेंडू मध्ये 30 बनवायचे आहेत वाशिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज निखिल पाटीलला आपण बघतोय, नॉन एंडला जीवन शिंदेला आपण बघतोय. 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये आणखी मजा येईल. अथर्व बॉलिंग ट्रॅक वरती, इथे आडवा बॅटने फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारशीच्या पलीकडे बॉल गेलाय, षटकार. आणि आता समीकरण 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. सहा बॉल आणि 24 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी वाशिवली संघाला. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणता खेळाडू येणार काटरंग टीमचा, यावरती देखील प्रश्नचिन्ह उभा आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. काटरंग संघ फार वेळ तुमच्याकडून घेतला जातो याची नोंद आपण घ्या या मॅच मध्ये. आणि बॉलिंग साठी येलोय बॉलरचं नाव काय? आर्यन माबदी. आर्यन माबदी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या बॉल वरती जरूर मोठा फटका आलाय आणि आता या 6 बॉल मध्ये 24 बनवायचे त्या वाशिवली संघाला. मजा येईल. जीवन शिंदे, जीवनच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. खरं तर तो अनफिट आहे परंतु आपल्या गावासाठी मैदानामध्ये उतरलाय आणि ते का उतरलाय हे दाखवून देणारी बॅटिंग त्याला साकारावी लागेल या मॅच मध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. सुफियान संते आपण बघतोय सगळ्यांचे कुपन्स फाडतोय त्याच्या हँडरायटिंग मध्ये. सगळ्यांच्या हँडरायटिंग मध्ये सगळे कुपन्स तो करतोय. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा कोणताच नाहीये म्हणजे चांगला बॉल बघायला मिळाला. 5 बॉल आणि 24 ची गरज. चला आता सज्ज राहायचे दोन्ही संघ. हाल संघ आपण फिल्डिंग साठी लगेचच दाखल व्हा जसा सामना संपेल. आणि करसुंडी टीम आपण प्लेयर्स डगआउट्स मध्ये बाजूला बसा, बाजूला उभे राहा. 5 बॉल 24. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जीवन शिंदेला परतावं लागेल. खडे खडे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न फसला आणि स्वतःवरती नाराज होऊन तंबूच्या दिशेने येतोय तो जीवन शिंदे.
बघा सुफियानला एक संधी आहे, ती कुपन घेऊन जा आणि जितके कुपन तू फाडशील तितके फाड, फक्त पैसे घेऊ नये. शेवटचे चेंडू बाकी आहेत. 4 आणि 24ची गरज आहे. 4 बॉलवरती 4 मोठे फटके गरजेचे आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल बघायला मिळाला आर्यन बाबदीचा. आणखी एक डॉट बॉल. 3 बॉल आणि आता 24ची गरज. 3 बॉल 24. शेवटचे काही चेंडू शिल्लक. इथे चांगला स्ट्रोक आहे ललितचा. स्क्वेअर लेगला आलाय, कव्हरला आलाय. हा चौकार स्वीप कव्हरला आणि 4 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय. एकूण 34 या आकड्यावरती. सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे, ती पूर्ण केली जाते. ऑलमोस्ट सामना काटरंग संघाच्या बाजूने झुकलाय. आणि दांडी गुल आर्यन महाबदी चांगला षटक हाताळतोय आणि सामना जिंकलाय तो काटरंग संघाने. हार्दिक अभिनंदन काटरंग टीम. आणि हार्ड लक वाशिवली संघ. तुमचा देखील फाईट बॅक या मॅच मध्ये बघायला मिळाला. पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. चला हाल संघ आपण लगेचच दाखल व्हा मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी. चला हाल संघ आपण लगेचच दाखल व्हा मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी. आता विलंब करू नका कारण फार वेळ झालेला आहे. 1 वाजत आलाय.